अरे बाबा नो मगाशी आपल्याशी बोललो. संजयजी, आज आपण रामनगर राम मंदिराची पाहणी केली आहे. स्थान हा निश्चित झाला आहे का रामरक्षा पठणसाठी? इथे आल्याबरोबर या मंदिराच्या प्रेमात मी पडलो. म्हणजे इथे जी सकारात्मक ऊर्जा आहे या मंदिरात आल्यावर ती मला जाणवते. आणि या मंदिराचे जे विश्वस्त आहेत आमचे रवी वाघमारेजी, त्यांच्याशी चर्चा झाली आणि हे काय वाघमारे साहेब आले ना, तर मी यांना म्हणालो की आल्याबरोबर मन प्रसन्न झालं या मंदिरात येऊन. आणि अशाच एका जागेच्या शोधामध्ये नागपुरामध्ये आम्ही होतो. ते इथे आल्यावरती आम्हाला असं वाटलं की उद्धवजींनी जे शिवसेना पक्षप्रमुखांनी इथे येऊनच त्यांच्या मनातल्या संकल्पना ज्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजेत. आणि बहुतेक आम्ही हीच जागा कार्यक्रमासाठी निवडतो आहोत. आणि रवी वाघमेरेजीने आम्हाला त्याबाबत पूर्ण सहकार्य करण्याचं वचन दिले रामाच्या साक्षीनं. ते रामभक्त, आम्ही रामभक्त असं त्याने सांगितलं. किती लोक येणार आहे, कितीची परवानगी मागितली, अपेक्षा काय आहे? कारण काही नेते सोडून गेले तुम्हाला दरम्यानच्या काळात विदर्भात. कार्यकर्ते तिथेच आहेत ना, नेते सोडून गेले असतील. नेते जातच असतात ना. नेत्यांचं काय, नेत्यांचं जाणं येणं आयाराम गायराम सुरूच असतं देशभरामध्ये गेल्या काही काळापासून. त्याची चिंता करू नका. संजयजी, आपण एक शब्द वापरला की सकारात्मक ऊर्जा इथे मिळते. खरं तर देवेंद्रजी या मंदिराचे आजीवन सदस्य आहे. बालपणापासून त्यांच्या वडिलांसोबत इथे येत होते. एक वेगळी एनर्जी आपण पण बोलला तसं. नक्कीच. मी आल्यावरच मला इथे इतकं प्रसन्न वाटलं की असं वाटलं की जो काही शिवसेनेला इथे जो कार्यक्रम करायचा आहे तो इथेच केला पाहिजे. आता मी उद्धवजीशी बोलेन थोड्या वेळाने या विषयावरती. तेजस्वी मूर्ती आहे बरं का, आणि मांडणी उत्तम आहे. महर्षी वाल्मिकींची सुद्धा त्यांनी तिथे स्थापना केलेली आहे. 18 तारखेला उद्धव ठाकरे येतील. आता इतर काही चर्चा सुरू आहेत पोलीस प्रशासनाशी, अन्य लोकांशी. बरं, हा काय राजकीय कार्यक्रम नाही. आम्ही सगळ्यांना निमंत्रित करू. ज्यांना ज्यांना इथे यायचं आहे त्यांनी इथे यावं अशी आमची भूमिका आहे. सर, उद्या आणखी काही जागा पाहणार आहे का? मंदिर प्रशासनाकडून एक सूचना सातत्याने येत होती की तिथे रामरक्षा पठण मंदिरात करावी आणि आंदोलन इतर जे विचार राजकीय ते मंदिराच्या बाहेर. आंदोलन हा प्रकारच नाही आहे ना. शिवसेनेचे आंदोलनं फार वेगळ्या पद्धतीचे असतात, तुम्हाला माहिती आहे. आता रामाच्या दारामध्ये कुठलं आंदोलन? आम्ही अयोध्येत राम मंदिरासाठी केलेल्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होतो. तुम्ही आरोपी आहे त्यातला एक. CBIच्या कोर्टापुढे मी 10 वेळा हजर झालो आहे आरोपी म्हणून. त्याच्या आंदोलन जेव्हा करायचं तेव्हा आम्ही केलेलं आहे आणि ते राजकीय आंदोलनच होतं. संपली म्हणायचं. याच मंदिरात येऊन सगळं रामरक्षा पठण होणार, इथेच करणार. देवेंद्रजींना अंतर पण कमी पडेल, त्यामुळे जर ते देवेंद्रजी आले तर आम्ही त्यांच्यासाठी इथे पायघड्या घालू. हिंदी आज मंदिर में आए थे रामनगर के राम मंदिर में. आपने पदाधिकारी से बातचीत की, क्या निर्णय हुआ? रामरक्षा पठण कहाँ होने वाला है? देखिए, रामरक्षा पठण का जो कार्यक्रम नागपुर में करने की योजना है मुंबई के बाद, तो अब जहाँ खड़े हैं ये राम मंदिर सबसे ऊर्जावान राम मंदिर है. और हमें लगता है हमारा कार्यक्रम यही होगा. उद्धव ठाकरे जी के नेतृत्व में जिनको आना है सभी जाति धर्मों के राजनीतिक दलों के लोग यहाँ आ सकते हैं. मुझे किसी ने कहा कि यहाँ से कुछ दूर राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी का भी निवास स्थान है. हम उनको भी इनवाइट करेंगे. हम RSS के मुख्यालय में जाकर वहाँ के जो प्रमुख पदाधिकारी हैं हम उनको इनवाइट करेंगे. हम सभी पार्टियों को बोलेंगे आप आइए, राम सबका है, राम सबका है. संजय, मराठीत तुम्ही RSS आणि देवेंद्रजींकडे निमंत्रण देणार असेल? हो, असं आहे की मला तुम्ही विचारताय की त्यांना निमंत्रण देणार का? नक्की आम्ही त्यांना निमंत्रण देऊ आणि अत्यंत आदरानं आणि प्रेमानं देऊ. त्यांच्यासाठी वाटल्यास पायघड्या घालू, काय हरकत नाही. मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे. राऊत साहेब, कर्जमाफीवरून श्रेय घेण्याची लढाई सुरू आहे. उद्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार देखील त्या यानं केला जाणार आहे. याआधी कर्जमाफी अद्याप व्हायची असं माझी माहिती आहे. ज्या दिवशी कर्जमाफी झाल्याची घोषणा होईल तेव्हा मी आमचं मत व्यक्त करू.